महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे। कारण विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाला बंदी नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। साम टीव्हीच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाने याबाबत उत्तर दिलं। विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह स्पष्ट दिसणार आहे। शरद पवारांची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे। मात्र पिपाणी हे चिन्ह कायम राहणार आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्हावर बंदी आणण्याची मागणी फेटाळल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील पिपाणीमुळे पवारांच्या तुतारीला फटका बसणार का, याबाबत चर्चा रंगल्या आहेत। महाराष्ट्र में एनसीपी के 2 गुट होने के बाद तुतारी और ट्रम्पेट, तुतारी जो है शरद पवार की पार्टी को दे दिया, लेकिन लोकसभा चुनाव में ट्रम्पेट जो है वो भी सिंबल कोई इंडिपेंडेंट कैंडिडेट को दे दिया था। इससे ज्यादा वोट उस इंडिपेंडेंट कैंडिडेट ने लिए थे। शरद पवार के एनसीपी का ऐसा कहना है कि ये सिंबल जो है वो फ्रीज करना चाहिए। पहली रिक्वेस्ट हमने उनकी मान ली। हमने उन्हें उसी दिन ऑथराइज कर दिया था कि आप ड्यूली कंट्रीब्यूशंस ले सकते हैं, सब्जेक्ट टू द डिस्क्लोजर्स विच एवरी पॉलिटिकल पार्टी हैज टू डू। सेकेंडली, हमने उनको लिखित में ये भी छूट दी थी कि आप खुद हमें बताइए कि आप अपने सिंबल को, मैन ब्लोइंग तुरी को किस तरीके से बैलेट यूनिट में दिखाना चाहेंगे। तो उन्होंने कहा था हम इस तरह से दिखाना चाहेंगे। 1-2 चॉइस दी थी, जो उनकी पहली चॉइस थी वो हमने मान ली। इस इलेक्शन में उनका सिंबल वुड बी ज्यादा दिखाई देगा, मतलब प्रोमिनेंटली दिखाई देगा। तीसरी रिक्वेस्ट थी, वो एक ट्रम्पेट है इस टाइप की, जो कि मैन ब्लोइंग तुरा से बिल्कुल डिफरेंट है। तो कमीशन ने उसी दिन बताया था कि वो उससे डिस्टर्ब नहीं करता है। ऑल दी 3 हैव बीन एक्सेप्टेड, दैट इज 1। तर नेमक्या या प्रसंगी काय मागण्या होत्या आणि निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतलेला आहे पाहूयात। तुतारीचं चिन्ह कायम राहू द्या ही मागणी निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने केली होती, ती मान्य झाली। तुतारीचं चिन्ह ठळक करा ही देखील मान्य मागणी होती, ती देखील मान्य निवडणूक आयोगाने केलेली आहे। पिपाणी चिन्ह गोठवा ही मागणी शरद पवार गटाने केली होती, ती मात्र मागणी फेटाळण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। या बाबतीमध्ये मला काय बोलायचं नाही, कारण शेवटी निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्याच्याबद्दलचा तो निर्णय त्या ठिकाणी योग्य तो असेल तो निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेईल। तर दिवाळी आधीच आता निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचे अर्ज भरून होणार आहेत, त्यामुळे अर्ज माघारी घेण्यासाठी दिवाळीमुळे ज्यादा वेळ मिळेल। उमेदवारांना प्रचारासाठी देखील अधिक वेळ मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। उमेदवारांना 18 नोव्हेंबर पर्यंत प्रचार करता येणार आहे। तर आपण बघतोय एकाच टप्प्यात मतदान होतंय। अर्ज छाननी 30 ऑक्टोबर पर्यंत, अर्ज माघारी 4 नोव्हेंबर पर्यंत घेता येऊ शकतात। दिवाळी आधीच उमेदवारांचे अर्ज भरून होणार आहेत। दिवाळीमुळे अर्ज माघारीसाठी ज्यादा वेळ लागणार आहे। उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे। उमेदवारांना 18 नोव्हेंबर पर्यंत प्रचार करता येणार आहे। तर एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्यावरून जयंत पाटलांनी सरकारला इशारा दिलेला आहे। आता एकाच टप्प्यात कार्यक्रम होईल आणि आता एकाच टप्प्यात पराभूतही होतील असा इशाराच जयंत पाटलांनी दिलेला आहे। जयंत पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया। टप्प्या केले त्याच्यामुळे कुठेतरी आपण पाहतो फटका बसल्याचं पाहायला मिळालं सत्ताधाऱ्यांना, त्यामुळेच अशा प्रकारचे एका टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आता एका टप्प्यात पराभूत होतील, एकाच टप्प्यात कार्यक्रम।